चला लक्षात घ्या बाळांनो, सरळ सेवा भरतीमध्ये पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी कुठलीही भरती घ्या, त्या भरतीमध्ये बाळांनो नेहमी प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कोणता. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कृषी बाजारपेठा. लक्षात घ्या काय सांगतो, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कृषी बाजारपेठा. मग आता जे काही आपण पिकं घेतो महाराष्ट्र राज्यामध्ये, मग त्या पिकांसाठी प्रमुख बाजारपेठ कोणती येऊ हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर लक्षात घ्या, आपण जर पीक घेतलं बाळा कापूस, आता कापूस या पिकासाठी प्रमुख बाजारपेठ कोणती आहे, बरोबर. मग आपण सरळ सरळ सांगतो की बाबा कापूस म्हटल्याच्या नंतर कापसाचा जिल्हा यवतमाळ, परंतु काय विचारलेलं आहे प्रमुख बाजारपेठ. मग प्रमुख बाजारपेठ जर म्हटलं मला तर कापसासाठी प्रमुख बाजारपेठ आहे ती म्हणजे अकोला. लक्षात घ्या कोणता जिल्हा आहे अकोला. या अकोला जिल्ह्यामध्ये प्रमुख बाजारपेठ आहे कापसासाठी. आता ज्वारी, बरोबर, ज्वारीसाठी प्रमुख बाजारपेठ. ज्वारी म्हणतो मला मी, खेड्याकडे म्हणतो आपण ज्वारी आहे ना, मग त्याच ज्वारीचा म्हणजे अर्थ. तर ज्वारीसाठी प्रमुख बाजारपेठ आहे बाळांनो सोलापूर. लक्षात घ्या कोणती आहे सोलापूर, नेहमी परीक्षेला विचारला जातो. तांदूळ या पिकासाठी लक्षात घ्या काय सांगतोय, तांदूळ या पिकासाठी प्रमुख बाजारपेठ. मग तांदूळसाठी बाळांनो आहे ती म्हणजे तुमसर जिल्हा येतो बाळांनो भंडारा, जिल्हा येतो भंडारा. ओके. केळीसाठी लक्षात घ्या काय सांगतो, केळीसाठी प्रमुख बाजारपेठ महाराष्ट्रातील कोणती आहे तर केळीसाठी आहे बाळांनो जळगाव. तेलबिया, खतरनाक आहे बाळा, पाठच करा. तेलबियासाठी प्रमुख बाजारपेठ, तेलबियांसाठी सुद्धा प्रमुख बाजारपेठ ती म्हणजे आहे बाळांनो जळगाव. बरोबर, प्रमुख बाजारपेठ तेलबियांसाठी असलेली ती म्हणजे कोणती बाळा जळगाव. चल लक्षात घ्या. आता द्राक्षांचा जर विचार केला आपण, पाणीदार द्राक्ष. आता द्राक्ष या पिकांसाठी प्रमुख बाजारपेठ महाराष्ट्रातली तर लक्षात घ्या आहे द्राक्षांसाठी आहे बाळांनो नाशिक. ओके. चला त्यानंतर जर विचार केला आपण बाळा संत्रीसाठी प्रमुख बाजारपेठ आहे बाळांनो नागपूर. संत्रीसाठी आहे नागपूर. चल नेक्स्ट आहे डाळिंब या पिकासाठी प्रमुख बाजारपेठ सांगोला. अतिशय महत्वाचा सांगोला, सांगली नाही रे रताळ्या, सांगोला कुठं आहे जिल्हा सोलापूर. कुठं आहे सोलापूर. डाळिंब या पिकासाठी प्रमुख बाजारपेठ सांगोला, जिल्हा आहे बाळांनो सोलापूर. चल नेक्स्ट जर विचार केला आपण मोसंबीसाठी प्रमुख बाजारपेठ तर मोसंबीसाठी बाळांनो जालना. कोणती आहे जालना प्रमुख. तर लक्षात घ्या आता कांदा व पोहे नाही रे बाबा, कांदा व लसूण. लक्षात घ्या कांदा आणि लसूण यासाठी प्रमुख कृषी बाजारपेठ आहे बाळांनो ती म्हणजे लासलगाव. मग लासलगाव कुठं आहे तर लासलगाव आहे बाळांनो जिल्हा आहे नाशिक. मग बटाटा लक्षात घ्या, बटाट्यासाठी प्रमुख कृषी बाजारपेठ आहे बाळांनो इंदापूर. सर इंदापूर कुठं आहे, इंदापूर हे बाळांनो जिल्हा पुणे येथे. कुठं आहे इंदापूर, पुणे जिल्ह्यामध्ये. आणि एक अतिशय महत्वाचं पीक ते म्हणजे बाळांनो हळद. पोलीस भरती वनरक्षक भरतीत नाही लागले की हळदच खायचं काम आहे तुम्हाला. चला मग हे हळद जे पीक आहे या हळद पिकाची प्रमुख कृषी बाजारपेठ कुठे आहे तर लक्षात घ्या बाळांनो हळदीसाठी आहे सांगली. अतिशय महत्वाची तुम्हाला आज माहिती दिलेली आहे. 1 मार्क तुमचा यावेळेस फिक्स आहे याच्यावर लक्षात घ्या. मग कोणकोणते आहेत लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्यातील बरोबर
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ आहेत. कापूस अकोला, ज्वारी सोलापूर, तांदूळ तुमसर जिल्हा भंडारा, केळी जळगाव, तेलबिया जळगाव, ओके, द्राक्षे नाशिक, संत्री नागपूर, डाळिंब सांगोला जिल्हा सोलापूर, मोसंबी जालना, कांदा व लसूण लासलगाव जिल्हा नाशिक, बटाटा इंदापूर जिल्हा पुणे आणि हळद सांगली. बाळांनो, व्यवस्थितरित्या नोट्स लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीला आणि वनरक्षक किंवा तत्सम इतर सरळ सेवा भरतीसाठी विचारतो प्रश्न तुम्हाला विकास असतो.